सर्व वाचकांना नमस्कार. उत्सव नवरात्रीचा सन्मान स्त्री शक्तीचा, कथा तिच्या नात्यांची वीण जपणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या. सदरात वळूया पुढच्या कथेकडे. कथेचं नाव आहे तुझं पंख दिले देवाने. आई, अगं चल ना लवकर, उशीर होईल बरं. आवरलंच नाही का तुझं अजून? प्रज्ञा तिच्या आईला म्हणाली. प्रज्ञा उषाताई आणि प्रदीपरावांचं एकुलतं एक कन्यारत्न. प्रदीपराव सार्वजनिक बांधकाम विभागात सिव्हिल इंजिनियर म्हणून काम करत होते, तर उषाताई संगीताचे क्लास घेत होत्या. पुढं त्यांना ते बंद करावे लागेल. का ते कळेलच पुढे कथेत. अगं हो, झालंच. किती ओरडतेस? 10च वाजलेत. 11 वाजताचा कार्यक्रम आहे आणि पोहोचायला मोजून 15-20 मिनिटं लागतात, उषाताई म्हणाल्या. हो ग, पण उशीर झाला आणि बाई रागवल्या तर? एवढूसं तोंड करून प्रज्ञा म्हणाली. आता तू काय शाळेत विद्यार्थिनी बनून जाणार आहेस का? अगं, आजच्या कार्यक्रमाची प्रमुख पाहुणी आहेस तू. तू एवढी मानसशास्त्रज्ञात डॉक्टरेट मिळवलेली, स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर चालवणारी. आजकाल लोकांना अपॉइंटमेंट घेऊन भेटावं लागतं तुला. तुला 2-4 मिनिटं उशीर झाला तर चालेल की? उषाताई उगीचच प्रज्ञाची गंमत घेत होत्या. नको, उगी माझ्यामुळं शाळेची शिस्तभंग व्हायची. शाळेत असताना जे केलं नाही ते आता जमेल का मला? प्रज्ञाचं नाक फुगवून बोलणं सुरू होतं. तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजला. आई, बाबा आले वाटतं. चल लवकर आता तरी. प्रज्ञाची घाई सुरू होती. चला, आवरलं का सगळ्यांचं? प्रदीपराव आत येत म्हणाले. तुम्ही कुठं गेले होते न सांगताच निघून? मी आपला चहाचा कप हातात घेऊन किती आवाज दिले तुम्हाला? उषाताई म्हणाल्या. लेकीचं काम म्हटल्यावर जावं नाही लागणार का? प्रदीपराव म्हणाले. काय एवढं काम होतं सकाळी सकाळी? कमीत कमी सांगून तरी जायचं ना. कुठं जाताय, कधी येणार? त्यात फोन केले तर फोनही उचलायचा नाही. उषाताईंचा प्रश्नांचा भडीमार सुरू होता. आता तुम्ही दोघं इथंच बोलत बसणार आहात का, की निघायचं? प्रज्ञा चिडली होती. ती अजून चिडायच्या आत सगळेजण कारमध्ये बसून शाळेत जायला निघाले. शाळेत जाताना प्रज्ञाची नुसती बडबड सुरू होती. कितीतरी जुन्या आठवणी, किस्से ती आईबाबांना सांगत होती. बोलता बोलता गाडी शाळेच्या परिसरात येऊन पोहोचली. जवळपास 15 वर्षांनी प्रज्ञा शाळेत जात होती. पण अगदी शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत जाताना जसं हृदयात धडधड होतं, तसंच काहीसं प्रज्ञाला वाटू लागलं. राणी लक्ष्मीबाई कन्या विद्यालय. शाळेच्या नावाचा बोर्ड वाचून प्रज्ञाचा चेहरा अजून अभिमानानं खुलून गेला. शाळेच्या ऑडिटोरियम हॉलच्या बाहेर प्रदीपरावांनी गाडी उभी केली. प्रज्ञा गाडीतूनच सगळी शाळा न्याहाळत होती. शाळेत कितीतरी बदल झाले होते. नवीन इमारत बांधली होती. खेळाचे मैदानही आता किती मस्त झाले होते. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली होती. ती 10वीत असताना तिला शिकवणाऱ्या शिक्षिका, त्यावेळच्या तिच्या वर्ग शिक्षिका तिला शिकवायला होत्या, पण आता सेवानिवृत्त झालेल्या. त्या सर्व शिक्षिका आज खास तिच्यासाठी शाळेत आल्या होत्या. सगळ्यांना पाहून तिला खूप आनंद झाला. सगळ्या बाईंनी सुद्धा तिच्या डोक्यावरून मोठ्या कौतुकानं हात फिरवला.
मुख्याध्यापिकाबाई तिला घेऊन स्टेजवर गेल्या. सगळ्या मुलींनी टाळ्यांचा कडकडाट केला. सडपातळ बांध्याची, गोरी गोमटी, घाऱ्या डोळ्यांची, केसांचा बॉबकट असलेली, इलेक्ट्रिक व्हीलचेअरवर बसलेली प्रज्ञा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. प्रज्ञाचे आई बाबा आणि बाकी सर्व शिक्षिका स्टेजच्या समोर बसल्या होत्या. बाईंनी बोलायला सुरुवात केली. थोडक्यात सगळ्यांना प्रज्ञाची ओळख सांगितली आणि बोलायला माईक प्रज्ञाजवळ दिला. प्रज्ञानं बोलायला सुरुवात केली. आदरणीय मुख्याध्यापिकाबाई, समस्त शिक्षकवृंद, माझे आई बाबा आणि माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला वाटत असेल की असं मॅडमला बायका म्हणते, हो ना? आम्ही शाळेत होतो तेव्हा बाईच म्हणत होतो. तीच सवय लागली आहे. आता इथं येण्यापूर्वी बाई मला म्हणाल्या, तुझी गोष्ट सांग सगळ्या मुलींना. कसं तू सगळ्या गोष्टींना तोंड दिलंस, काय काय अडचणी आल्या तुला, हे सगळं सगळ्यांसाठीच खूप प्रेरणादायी असेल. प्रज्ञा बोलत होती आणि प्रदीपरावांसमोर सगळा भूतकाळ उभा होता. प्रज्ञा इयत्ता 9वीत होती तेव्हा. शाळा नुकत्याच सुरू झाल्या होत्या. रोज ऑफिसमध्ये जाताना स्कूटरवर प्रदीपराव प्रज्ञाला शाळेत सोडत होते. उषाताई संगीताचे वर्ग घ्यायच्या. सगळं कसं सुरळीत सुरू होतं. एक दिवस प्रदीपराव आणि प्रज्ञा शाळेत निघाले होते. मैत्रिणीचा वाढदिवस म्हणून प्रज्ञानं भेटवस्तू घ्यायसाठी एका ठिकाणी प्रदीपरावांना गाडी थांबवायला लावली. रस्ता क्रॉस करून तिला पलीकडच्या दुकानात जायचं होतं. प्रदीपराव तिला गिफ्ट नंतर दे म्हणत होते, पण ऐकेल ती प्रज्ञा कुठली? 1 मिनिटात आले म्हणून धावत रस्ता क्रॉस करायला गेली. एक जोराची किंकाळी प्रदीपरावांना ऐकायला आली. पाठोपाठ लोकांचा ओरडण्याचा आवाजही. पण त्यांना काही सुचत नव्हतं. नेमकं काय झालं म्हणून आपली स्कूटर पार्क करून तेही गर्दी झाली त्या ठिकाणी बघायला गेले. समोर रस्त्यावर प्रज्ञा निपचित पडली होती. कुणीतरी कारवाल्यानं तिला धडक देऊन तिथून पळ ठोकला होता. प्रदीपरावांचं अवसानच गळालं. कुणीतरी हिला दवाखान्यात न्या म्हणून ओरडत होतं. प्रदीपराव भानावर आले. माझी मुलगी आहे, रडत रडत सगळ्या गर्दीला सांगत होते. कुणीतरी एका भल्या माणसानं स्वतःच्या कारमध्ये त्यांना दवाखान्यात नेलं. प्रज्ञा बेशुद्ध होती. तिथं तिचा मेंदूचा आणि पाठीचा सीटी स्कॅन करण्यात आला. पाठीच्या मणक्यांना खूप मार लागला होता. काही मणके तुटले होते. गावात कुणी न्यूरोसर्जन नसल्यानं डॉक्टरांनी तिला मुंबई किंवा नागपूर इथं हलवण्याचा सल्ला दिला. नागपूर जवळ होतं आणि गरज पडली तर 2-4 नातेवाईक होते. म्हणून तिला ताबडतोब नागपूरला नेण्यात आलं. डॉक्टरांनी लगेचच MRI करून घेतला आणि लगेचच प्रज्ञावर ऑपरेशन करण्यात आलं. ऑपरेशन केल्यानंतर 1 दिवसानं प्रज्ञा शुद्धीवर आली. प्रज्ञाची कमरेपासून पुढं पायापर्यंतची सगळी संवेदना गेली होती. डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा उषाताई, प्रदीपराव अगदी हतबल झाले होते. एक जण स्थितप्रज्ञ होतं, ती म्हणजे प्रज्ञा. मला लिहिता वाचता येईल ना? मी अभ्यास करू शकेल ना? प्रज्ञानं भाबडा प्रश्न डॉक्टरांना विचारला. हो, का नाही? शाळेतही जाऊ शकशील
आता तुला अजून काही दिवस इथं राहायचं आहे. तुझ्या आईबाबांना तुला आवश्यक असणारे व्यायाम शिकवून देऊ. बाकी तुझी काळजी कशी घ्यायची ते शिकवू. मग तू घरी जाऊ शकशील. तुझ्या कमरेच्या जागेच्या नसा खूप तुटल्या होत्या ग. शक्य होईल तितक्या जोडल्या, पण बाकी नाही जोडता आल्या. सॉरी. डॉक्टरही थोडे भावनाविवश झाले होते. तुम्ही का सॉरी म्हणताय डॉक्टर काका? मीच बाबांचं नाही ऐकलं, म्हणून देवबाप्पानं मला शिक्षा दिली. प्रज्ञाच्या या वाक्यानं सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आणलं. 1-1.5 महिन्याच्या हॉस्पिटल मुक्कामानंतर प्रज्ञाला सुट्टी मिळाली. प्रज्ञा घरी आली तेव्हा तिच्या शाळेतल्या मैत्रिणी, तिच्या वर्गशिक्षिका सगळ्या तिला भेटायला येऊन गेल्या. तब्येतीमुळं ती पहिली घटक चाचणी परीक्षा देऊ शकली नाही. घरी बसल्या बसल्या प्रज्ञानं अभ्यासाला सुरुवात केली होती. तिच्या वर्गशिक्षिका आठवड्यातून एकदा येऊन अभ्यासातल्या तिच्या अडचणी तिला समजावून देत होत्या. तिच्यासाठी घरी शिकवणी घ्यायला गुरुजीही येत होते. सुरुवातीला सगळं घरी राहून शिकण्यात प्रज्ञाला मज्जा येत होती. नंतर मात्र मैत्रिणींकडून शाळेतल्या गमती जमती ऐकल्यावर तिलाही शाळेत जायची इच्छा होऊ लागली. एक दिवस तिच्या वर्गशिक्षिका बाईंना तिनं हे बोलून दाखवलं. बाई त्यानंतर घरी आल्याच नाहीत. 6माही परीक्षाही प्रज्ञानं घरीच बसून दिली. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यावर मुख्याध्यापिका बाईंचा घरी फोन आला. प्रज्ञाला शाळेत घेऊन या, बाई म्हणाल्या. प्रज्ञाचे आईबाबा तिला शाळेत घेऊन गेले. समोरचं दृश्य पाहून प्रज्ञा अवाक झाली. तिच्यासाठी तिला सोयीचे पडतील असे बरेच बदल शाळेत केले होते. पायऱ्यांच्या बाजूला स्लायडिंग रॅम्प, जेणेकरून तिची व्हीलचेअर सहज येऊ जाऊ शकेल. तिच्यासाठी 9वीचा आणि 10वीचा वर्ग खालच्या माळ्यावर आणण्यात आला होता. प्रज्ञा आणि तिच्या आईबाबांसाठी ही खूप मोठी गोष्ट होती. प्रज्ञाची शाळा नियमित सुरू झाली. या सगळ्यात प्रज्ञाची आई तरी मागे कशी राहील? लेकीला उंच उडायचं म्हटल्यावर ती मायमाऊली तिचे पंख बनली. स्वतः घेत असलेले संगीताचे वर्ग त्यांनी बंद केले. लेकीला कुठंही नेता आलं पाहिजे म्हणून 4 चाकी शिकून घेतली. मदतीला एक मदतनीस सुद्धा ठेवली. प्रज्ञाची गाडी आता सुसाट निघाली होती. आपल्यावर आलेल्या परिस्थितीचा बाऊ न करता तिनं त्याचं सोनं करायचं ठरवलं. आईबाबांची तिला साथ होतीच. प्रज्ञा 10वीची परीक्षा उत्तम मार्कांनी पास झाली. त्यानंतर तिनं 11वी-12वी कला शाखेतून पूर्ण केली. नंतर BA आणि त्यानंतर मानसशास्त्र या विषयात MAची पदवी घेतली. हा सगळा प्रवास कधीच सुखकर नव्हता, पण अडचणींवर मात करण्यासाठीच जणू प्रज्ञाचा जन्म झाला होता. नुसतं शिकून तिला थांबायचं नव्हतं. तिनं पुढं मानसशास्त्र या विषयात डॉक्टरेट मिळवली. एका कॉलेजमध्ये मानसशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाली. मुलांना शिकवताना मुलांच्या मानसिकतेबद्दल तिनं बराच अभ्यास केला. असे खूप मुलं मुली असतात ज्यांना खरंच मार्गदर्शनाची गरज असते. ही जाणीव प्रज्ञाला झाली आणि त्यातून तिनं पुढं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. त्यात करिअरपासून सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन ती विद्यार्थ्यांना करत होती.
दिव्यांग व्यक्तींना मदत करता यावी, तसेच समाजाचा त्यांच्याकडं बघायचा दृष्टिकोन बदलता यावा म्हणून तिनं असं कार्य करणाऱ्या निरनिराळ्या संस्थेत सभासद म्हणून काम करणं सुरू केलं. संस्थेसोबत काम करताना तिनं खूप काही उपक्रम राबवणं सुरू केलं होतं. समाजात सर्व स्तरातून तिचं कौतुक केलं जात होतं. वेगवेगळ्या ठिकाणी तिचा या कार्याप्रती सन्मानही झाला होता. तिच्याकडं बघून कितीतरी दिव्यांग व्यक्तींना जगण्याची प्रेरणा मिळत होती. टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रज्ञाचे बाबा त्यांच्या तंद्रीतून बाहेर आले. प्रज्ञा पुढं बोलत होती. मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी काही विज्ञानाचे प्रयोग करता येतील असे साहित्य, तुम्हाला तुमचे छंद जोपासता येतील, खेळ खेळता येतील असे साहित्य शाळेला माझ्याकडून छोटीशी भेट म्हणून दिले आहेत. तुम्ही त्याचा यथायोग्य वापर कराल अशी अपेक्षा आहे. शाळेत सगळ्या गोष्टी आहेत, मला माहिती आहे, पण माझ्याकडून ही फुलांची पाकळी समजा. खरंच आपल्याजवळ आपले पंख असतात, फक्त ते ओळखून आपल्याला उडता आलं पाहिजे. माझ्यासाठी माझे आई बाबा माझ्या पंखातली ताकद बनले. त्यांच्यामुळं हे सर्व शक्य होत आहे. तुमच्या सर्वांसमोर माझ्या आईला एवढीच विनंती करते, तिनं तिचं सोडलेलं गाणं पुन्हा सुरू करावं. जेव्हा मी या सगळ्या प्रवासात खचून जात होते, तेव्हा या गाण्याच्या ओळी ती माझ्यासाठी म्हणायची. आज त्याच ओळी मी तिच्यासाठी म्हणते. तूफानों को चिर के मंजिलों को छीन ले, आशाएं खिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की, अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी. तसं तर सगळ्यांचंच आयुष्य एक प्रेरणा असते. कशी वाटली ही प्रज्ञाची कथा कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या कथेसोबत. धन्यवाद.